इकडे रात्रीचे 8 वाजून गेलेले तरी आरव अजूनही त्याच्या केबिनमध्ये बसून त्याचं काम करत होता. तो अचानक कॅनडावरून आल्याने त्याला तिकडचं कामही इथूनच हँडल करावं लागत होतं. कालचा इतका मोठा प्रवास, त्यानंतरही तो पूर्ण रात्रभर एक क्षणही झोपला नव्हता आणि ऑफिसला आल्यापासून तर त्याने एक सेकंदही आराम घेतला नव्हता. पूर्ण कामात झोकून दिलेलं त्याने स्वतःला, आणि तेही ह्यासाठी की त्याला तिच्या विचारांपासून फक्त लांब राहायचं होतं. नव्हता करायचा त्याला तिचा विचार. असं नाही की त्याला तिचा विचार त्रास देत होता, पण तिचे विचार त्याला तिच्याकडे जास्तीत जास्त ओढत होते. म्हणून स्वतःला तिच्या विचारांपासूनही लांब ठेवत होता तो. ती जेव्हा बेशुद्ध पडलेली तेव्हा त्याचं हृदय किती तडफडलं होतं हे तो कधीच कोणाला सांगू शकणार नव्हता. तिला त्याला घाबरताना बघून त्याचं अस्तित्व तर तिथेच संपलं होतं, आणि कदाचित त्याच्या त्याला आरवही तिथेच संपला होता. आत्ता सुद्धा त्याची बोट लॅपटॉपवर झरझर पडत होती. त्याच्या टायपिंगच्या आवाजाने त्याच्या केबिनची ती नीरव शांतता देखील भंग पावत होती. पण त्याला कुठल्या गोष्टीने कायच फरक पडत होता ना. भले त्याचे हात काम करत होते, पण त्याचं मन मात्र तिच्या जगात हरवलेलं. काल त्याला बघून थरथरणाऱ्या तिने आज काहीच रिॲक्ट केलं नाही, ही गोष्ट त्याच्या डोक्यातून जातच नव्हती. आज तर त्याच्या समोर तो असूनही नसल्यासारखी वावरली होती ती. जणू आता तो तिच्यासाठी मॅटरच करत नव्हता. इतकंच नाही, जेव्हा श्रीजाने मुद्दामून मीही आरव सोबत आहे दाखवायला तिला जाणून बुजून टीच केलेलं, तेव्हाही ती काहीच रिॲक्ट झाली नाही. उलट ही नित्या त्याला त्याची वाटलीच नाही, कारण त्याची नित्या शांत राहणाऱ्यातली थोडी ना होती. तिला तर कोणाचं चुकीचं कधीच सहन व्हायचं नाही. इवन कोणाचे फुकटचे सल्लेही तिला आवडायचे नाहीत. पण आज ही नित्या जितकी बाहेरून वेगळी भासत होती, तितकीच अंतर्मनानेही बदललं होतं ते लेकरू. इतकंच नाही तर तिचं राहणीमान, तिचं बोलणं, वागणं सगळंच बदललं होतं. त्याच्यासाठी हे सगळं खरंच खूप शॉकिंग होतं. पण त्यातही त्याला सर्वात जास्त छळत होती तिची ती खाली नजर. अगदी भावनाहीन नजर होती तिची. फक्त किटोशी बोलतानाच काय ते ती एक्सप्रेस व्हायची, नाहीतर तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव नसायचे. अग्नेयाने तिला त्याची पर्सनल सेक्रेटरी म्हणून हायर केलेलं बघून तर आरवला किती तो मोठा धक्का बसलेला. कारण जी मुलगी अग्नेयाच्या सावलीलाही उभी राहायची नाही, ती आता त्याच्यासोबत एकाच गाडीतून येत जात होती. हे सगळं त्याच्या कल्पनेच्या पूर्णपणे बाहेर होतं. आरव त्याच्या कामात आणि विचारात हरवलाच होता की श्रीजा तणतणतच आत आली. तिचा राग अक्षरशः उफाळून आलेला. श्रीजा, हा काय प्रकार आहे? तिला असं विदाऊट परमिशन आत आलेलं बघून आरवच्या कपाळावर आट्यांचं जाळच पसरलं. आरव, आपण कॅनडाला कधी जाणार आहोत? मुळात आपण इथे आलोच का आहोत? तुला काय गरज होती इथे यायची? ज्या लोकांनी मागची 2 वर्ष तुझा कधी विचारही केला नाही, आत्ताही ती लोक तुझ्यावर फुगून बसले. तेही कोणामुळे? तर त्या भिकारड्या मुलीमुळे, जिच्या मॉम डॅडने तुमच्यासोबत चीट करायचा प्रयत्न केला. तरी इतकं सगळं होऊनही त्या सर्वांनी हिला घरातच ठेवून घेतलंय. का तर कारण ती आता सगळ्यांची सहानुभूती गोळा करत महानची झालीये. श्रीजाला कधी एकदा इथून निघून जातो असं झालेलं. त्यात परत नित्या समोर आल्याने तिची आणखीनच चिडचिड वाढली होती. श्रीजा, तुझ्या आवाजावर कंट्रोल कर. आपण अग्निहोत्री इंडस्ट्रीमध्ये आहोत. इथे माझ्या भाईच्या इमेजला धक्का लागेल
असं मला काही एक करायचं नाही. सो आपण मेन्शनवर गेल्यावर या विषयावर बोलू. आणि तुला जे वाटतंय ना, मागच्या 2 वर्षात माझ्या घरच्यांनी माझा विचार नाही केला, तर उगाच मागचे 2 वर्ष हनी आणि बिग बी माझ्या सोबत नव्हते. मी कुठेही जाऊ पण माझ्या भाईचं माझ्यावर खूप बारीक लक्ष होतं. आणि इतकंच नाही, त्याला तर हेही माहीत असणार की भलेही मी तुझ्यासोबत एकच अपार्टमेंट शेअर करत होतो, तरी आपल्या रूम वेगळ्या होत्या. ते भलेही आरवचा आवाज शांत होता, पण त्याच्या शब्दांनाच इतकी धार होती की त्याच्या शेवटच्या वाक्यावर श्रीजाचे डोळे मोठेच झाले. अग्नियाला सगळं माहीत आहे या विचारानेच तिच्या शरीराचा थरकाप उडाला, पण तिने चेहऱ्यावर तसं काही दाखवलं नाही. आरव, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. आणि जिथे माझी काही व्हॅल्यू नाही तिथे मला नाही राहायचं. मला रिटर्न जायचं आहे. तू बोल कधी जायचं, मी आपल्या दोघांची बुकिंग करून टाकते. आपण कॅनडालाच कोर्ट मॅरेज करून तिथेच सेटल होऊ. श्रीजाचा राग काही केल्या शांतच होत नव्हता. खूप चिडचिड होत होती तिची. तरी आरवला इथून जायला कन्व्हिन्स करण्यासाठी तिला स्वतःला शांत ठेवणं गरजेचं होतं. श्रीजा, व्हॉट्स रॉंग विथ यू? 2 वर्षांनी मी माझ्या कुटुंबाला आत्ताच कुठे भेटलो आहे, त्यात अजूनही ते सगळे माझ्यावर नाराज आहेत. मग हे दिसत असताना त्यांची नाराजी घेऊन मी आता कुठेच जाणार नाही. त्यात मी माझ्या किटोला आत्ताच तर भेटलो आहे. तिच्यासोबत मला टाइम स्पेंड करायचा आहे. आरवच्या आवाजाची पट्टी भलेही सौम्य होती, पण त्याच्या आवाजाची खोली मात्र श्रीजाला त्याच्या दाबलेल्या रागाला दाखवायला पुरेशी होती. आरव, ते का नाराज आहेत हे तुलाही चांगलंच माहीत आहे. मग तुझ्यावरचा आत्ता त्यांचा राग घालवायला तू काय आता तिच्याशीही बोलायला लागशील? तसही खूप प्रेम करतोस ना तिच्यावर, जे या 2 वर्षात तिच्यापासून लांब राहूनही तिला विसरू नाही शकलास. मग आता तर ती समोर असल्यावर तुझा तिच्यावरचा तिरस्कार काय तो टिकणार आहे ना? श्रीजाने आता भांडता भांडताच रडायलाही सुरुवात केली. तिला इमोशनल होऊनच आता आरवला प्रेशराईज करावं लागणार होतं. पण आता श्रीजाचा हा ओव्हर पजेसिव्हनेस बघून आरवचा माथा ठणकायला लागलेला. आधीच इतका सगळा लोड घेऊन कसा बसा जगत होता तो, त्यातही ही बाई त्याला जगू देत नव्हती. श्रीजा, मी आधीही सांगितलं आहे की आमच्या दोघांचे रास्ते वेगळे आहेत. सो प्लीज इथे ड्रामा करणं बंद कर. आरवचा जबडा आता घट्ट आवळला गेलेला. श्रीजाचं वागणं त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं. आरव, तुला का समजत नाही आहे? मला भीती वाटते की मी पुन्हा तुला गमावून बसेन. यावेळी श्रीजा आरववर ओरडलीच. तो ऐकत नाही बघून तिला त्याचा राग येत होता. त्यात सगळं हातातून जाईल ह्या विचाराने तिच्या जीवाची इतकी तडफड होत होती. श्रीजा, गमवायला तू आधी मला मिळवायला तरी हवेस ना? भलेही मी तुझा हात पकडला आहे, पण हे विसरू नकोस, माझ्यासाठी आपलं नातं नथिंग आहे. सो उगाच नको ते डायलॉग मारून या नात्यात काही एक्सपेक्टेशन्स आणू नकोस. आरवने तिचा वेडेपणा बघून स्पष्ट शब्दात तिला ताकीदच दिली. आरव, भले तुझ्यासाठी हे नातं नथिंग असलं तरी माझ्यासाठी तूच सगळं काही आहेस ना? श्रीजाला आरवचं बोलणं ह्यावेळी चांगलंच मनाला लागलं. ती पुढे काही बोलायला जाणार की तोच आरवच्या डोअरवर लॉक झाली. तसा आरव सावरून बसत त्याने श्रीजावरही एक रागीट कटाक्ष टाकला. तसं तिनेही तिचा अवतार आवरत तीही धुसमुसत जाऊन सोफ्यावर बसली. कम इन.
आतून आरवची परमिशन भेटताच मार्को दरवाजा उघडून आत आला. त्याला बघून तर इथे श्रीजाच्या डोक्यात तिडीकच गेली. हाच तर प्राणी नित्याला कॅनडाला घेऊन आलेला ना. जर ह्याने तिला आणलं नसतं तर आरव परत इंडियात आलाच नसता. फक्त एकदा माझा आरवशी लग्न होऊ दे, मग एकेकाला त्यांची लायकी दाखवणार आहे मी. आणि सुरुवात त्या नित्यापासून करणार. तिच्यामुळे, फक्त तिच्यामुळे आज माझा आरव माझ्या सोबत असूनही माझा नाही आहे. तिला तर असली अद्दल घडवणार ना मी की ती जिवंतपणीच मेली पाहिजे. श्रीजाने मनातच तिचा राग दाबत क्षणभर तिचे डोळे मिटले. आरव बाबा, पण जसं मार्कोने बोलायला तोंड उघडलंच होतं की श्रीजा आता तणतणातच उभी राहिली. तुम्ही त्याला बाबा काय बोलताय? हा ही तुमचा बॉसच आहे ना. ही कंपनी ह्याचीही आहे. मग तुम्ही आरवलाही बॉस म्हटलं पाहिजे. त्याला बाबा वगैरे बोलून आतापर्यंत तुम्ही लोक फक्त हलक्यात घेत आलाय. हे बघा, त्याला काही समजत नसलं तरी मला बरोबर समजतं. उगाच त्याला अशी छोटी नावं देऊन तुम्हाला त्याला कमीपणा दाखवायचा असतो. पण तो माझा होणारा नवरा आहे आणि मी हा तुमचा उर्मटपणा अजिबात सहन करून घेणार नाही. श्रीजा रागात नित्यावरच्या रागामध्ये धुसमुसातच खूपच टोकाचं बोलून गेली. तसं क्षणभर तर तिचं हे अचानक भयानकरित्या बाहेर पडलेलं प्रवचन ऐकून त्या दोघांचेही डोळे मोठे झाले. पण नंतर मात्र ती काय बोलली हे जाणून इथे आरवच्या डोळ्यात रक्तच उतरलं. मार्कोनेही असं काही तिच्याकडे बघितलं की तो आत्ताच इथे तिला गाढून टाकेल. पण तरी तो संयमाने तिच्या समोर आला. हे बघा मिस श्रीजा, आता तुम्हाला हेही वाटेल की तुम्ही आमच्या बाबांच्या होणाऱ्या वाईफ आहात म्हटल्यावर मी तुम्हालाही ह्या पुढे मॅडम बोलावं. तर नसत्या भ्रमात अजिबात राहू नका. आमचे बॉस फक्त एकच आहेत, ते म्हणजे कोण हे तुम्हाला सांगायची मला गरज नाही. आणि जसे बाबा आमच्या बॉसचे भाऊ आहेत, तसंच मी आणि रॉकीही त्यांना आमचा भाऊच मानतो. त्यामुळे त्याच नात्याने आम्ही त्यांना मनापासून रिस्पेक्टही देतो. तुमच्यासारखं दिखाव्याचं नातं आम्हाला जमतही नाही. आय होप तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल. मार्कोच्या या सनसनीत टोमण्यावर इथे श्रीजाचा चेहरा लालबुंद झाला. हाऊ डेअर यू ब्लडी चपरासी, मला असं बोलायची तुझी हिम्मतच कशी झाली? मी आरवची होणारी वाईफ आहे. श्रीजा मार्को सारख्या साध्या गार्डला स्वतःला सुणवताना पाहून पार आउट ऑफ कंट्रोल झाली. माझी हिम्मत काढू नका मिस श्रीजा, नाहीतर पुढच्या सेकंदालाच माझ्या बुलेटचा नेम तुमच्यावर असेल. आणि ट्रस्ट मी, तुमच्या जाण्याने बाबांनाही कोणतं दुःख होणार नाही. मार्को अगदी सहजच बोलत गालात तिरकस हसला. जणू त्याला समोरच्या व्यक्तीच्या असण्या नसण्याने फरकच पडत नव्हता. यू ब्लडी, श्रीजा रागातच त्याच्या अंगावर जाणार की श्रीजा स्टॉप नाऊ, इट्स इनफ, नाहीतर मी काय करेन हे तुला चांगलंच माहीत आहे. आरवचं शरीर आता रागात भरून आलं. चेहरा तर अगदी टोमॅटो झालेला त्याचा. त्याने धमकावताच श्रीच्या रागातच चेहरा फिरवते. सध्या धुसमुसण्याशिवाय तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. मार्को, वाय आर यू कमिंग? आरवने खूप मुश्किलीने स्वतःचा राग दाबत मार्कोकडे पाहिलं. बाबा, बॉसने या फाईलवर तुमच्या साईन मागितल्यात, त्या करून कोणाकडून तरी पाठवून द्या. मार्को आरवच्या समोर शांततेत फाईल ठेवून श्रीजाला रागात लूक देऊन बाहेर पडला. पण आता मात्र आरवच्या डोळ्यात पुन्हा अंगार भरले.
आणि तो रागात उभा राहिला. ते बघून श्रीजाची फाटली नाव. अग्नी, तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय? नित्याला कॅनडाला पाठवण्यामागे तुझा काहीतरी वेगळाच हेतू होता ना? विष्णू अग्नेयच्या लॅपटॉपमध्ये दिसणाऱ्या आरवच्या केबिन मधल्या फुटेजवरून नजर काढत बाजूला झाला. त्याला आता त्या दोघांच्या भांडणात काहीच रस नव्हता. विष्णू, असं काहीतरी आहे जे आरव माझ्यापासून लपवतोय. कोणता तरी खूप मोठा राज घेऊन जगतोय तो. 2 वर्षापूर्वी नक्कीच काहीतरी झालं होतं विष्णू, की आरवला तसं वागायला भाग पाडलं गेलं. मी माझ्या भावाच्या प्रत्येक नसला बरोबर ओळखतो. तो नित्याला स्वप्नातही हट करू शकत नाही. पण जर त्याने तिला इतका मोठा आघात दिलाय तर त्याचंही काहीतरी कारण नक्कीच असणार. अग्नियाने काहीसा गंभीर विचार करतच त्याचा लॅपटॉप बंद केला. काय? रिअली? अरे मग हे तुला माहीत असूनही तू गप्प का बसलाय? चल चल आपण विचारू त्याला. तो तुझ्यापासून तरी काहीच लपवणार नाही. विष्णूला तर आरव तसा कोणाच्या प्रेशरमध्ये वागला ऐकूनच काय तो आनंद झाला. नो विष्णू, वेट. त्याला सांगायचं असतं तर त्याने तेव्हाच मला सांगितलं असतं. पण तो आता मला काहीच सांगणार नाही. आपल्याला त्याच्याकडून काढून घ्यावं लागणार. अग्नेयच्या बोलण्यात अजूनही काहीतरी गोड लपलेलं. ते बघून विष्णूही गंभीर झाला. रात्रीच्या 10 वाजता आरवची कार मेन्शनमध्ये एंटर झाली. श्रीजाला त्याने मगाशीच धमकावून पाठवून दिलेलं आणि तिच्याच कृपेने त्याचा मूड इतका खराब झालेला की त्याला मेन्शनवर येऊच वाटतच नव्हतं. पण शेवटी सियाचा कॉल आला तेव्हा त्याने केबिन आवरलं होतं. आताही तो कारमधून उतरून आत जाणार की त्याला तिचा हलका हसण्याचा आवाज कानावर पडला आणि त्याची मान झटक्यात 180 डिग्रीने बाजूला फिरली. तर गार्डन मध्ये नित्या किटो सोबत खेळत होती. ती इकडे तिकडे पळत होती तर किटो तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत खिदळत होती. आल्यापासून आता कुठे जाऊन त्याने तिच्या त्या गुलाबी ओठांवर हसू पाहिलं होतं जे त्याच्या शरीरात पेटलेल्या आगीला क्षणात शांत करून गेलेलं. भलेही नित्या आधी सारखी खळखळून हसत नव्हती पण तिच्या ओठांवरचं हे मोहक हसूही आरवच्या डोळ्यात पाणी आणून गेलं. माय डॉल्स. त्याने परत एकदा भरलेल्या डोळ्यांनी त्या दोघींना मन भरून बघून तो पुन्हा निर्विकार चेहऱ्याने आत शिरला. तशी नित्याने नजर उचलून त्या दिशेला पाहिलं. डोळे तर तिचेही भरले होते, मन तर तिचंही तुटत होतं, पण ती काही करूही शकत नव्हती. तिने चेहरा वर करून अग्नियच्या बाल्कनीत पाहिलं जिथे तो उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरही आरवसाठी खूप काळजी दाटून आलेली. पण सध्या त्याने नित्याला नजरेनेच धीर देत आत जायचा इशारा केला. पण तो मात्र तिथून हलला नव्हता. त्याची नजर दूरवर कुठेतरी हरवली होती. डोंट वरी माय बॉय. आय नो भाईने तुला समजायला आधीच खूप उशीर केला, बट आता तू एकटा ही सिच्युएशन हँडल नाही करणार. मी तुझ्या वागण्यामागचं कारण नक्की शोधून काढेन आणि ट्रस्ट मी, ज्याने पण तुला तसं वागायला विवश केलेलं त्याला तुझा भाई इतकी भयंकर मौत देणार की तुझ्या डोळ्यातल्या प्रत्येक वेदनेचा त्या दिवशी सहव्याज हिशोब होणार. अग्नेयची नजर भलेही शांत होती, पण त्याच्या शरीरात मात्र लावा उसळत होता. मग तुम्हालाही वाटतं का आरवच्या त्या वागण्यामध्ये काहीतरी कारण असेल? कारण आरव शेवटी अग्नीचा भाऊ आहे, आपले छोटे नवाब आहेत. मग खरंच
तो इतका वाईट नित्यासोबत वागेल का? याचा विचार करून मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आजचा भाग जर आवडला असेल तर भरभरून लाईक्स करा, खूप साऱ्या कमेंट्स करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी फक्त वाचून पळू नका. एका बटनावर जोर द्यायला किती वेळ लागतोय, त्यामुळे सबस्क्राईब करून सोडा.